विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो. भारतीय संघाने 6 फेब्रुवारी 2026 रोजी इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. झिम्बाब्वे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने विक्रमी 6व्यांदा हा किताब जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम सामन्याचे ठळक पाहणार आहोत. धावसंख्या: भारताने प्रथम फलंदाजी करताना 411 9 विकेट 50 ओव्हरमध्ये ही विशाल धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 311 धावांवर गारद झाला. वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी: केवळ 14 वर्षाचा वैभवने अवघ्या 80 चेंडूत 175 धावांची झंझावाती खेळी केली, ज्यात 15 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता. कर्णधार: भारताचे नेतृत्व आयुष म्हात्रे याने केले, ज्याने अंतिम सामन्यात 53 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुरस्कार: वैभव सूर्यवंशीला प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले, कारण त्यांनी एकूण 439 धावा केले होते. आता आपण पाहणार आहोत अंडर-19 वर्ल्ड कपचे मागील विजेते कर्णधार. 2000 साली सुद्धा भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलेला होता. याचे कर्णधार होते मोहम्मद कैफ. 2008 साली विराट कोहली होते. 2012 मध्ये उन्मुख चंद, 2018 मध्ये पृथ्वी शॉ, 2022 मध्ये यश धूल आणि 2026 मध्ये आयुष म्हात्रे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ICC अंडर-19 चॅम्पियनशिपमधील चालू घडामोडीशी निगडीत महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.